स्वतःचा एक चांगला प्लॉट असावा हे बहुतेक लोकांचे स्वप्न असते। यासोबतच ते असा विचार करतात की त्या प्लॉटच्या मध्यभागी त्यांचे दुमजली घर असेल, प्लॉटच्या बाजूने काही झाडे लावलेली असतील, मुख्य दरवाजाच्या समोर लहान तुळशी वृंदावन असेल, पॅसेजच्या परिसरात मध्यम आकाराचा झोपाळा असेल आणि असे बरेच काही असेल। याचा अर्थ काय तर निवृत्तीनंतरचे त्यांचे जीवन आनंदी शांत असेल आणि ते त्या घरात कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतील आणि आयुष्यात त्यांनी गमावलेल्या गोष्टींकडे लक्ष देतील। हे विचार आणि कल्पना खूप खरी आणि सुंदर आहे, पण जर तुम्ही लीगल प्लॉट खरेदी करायला चुकलात तर ते तुमच्यासाठी एक दुःस्वप्न ठरू शकते। म्हणून मी तुम्हाला प्लॉट खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी आलेलो आहे, जेणेकरून तुमचे स्वप्न खरे होईल आणि ते प्रत्यक्षात येईल। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने चिखली येथील 36 बेकायदेशीर बंगले पाडले। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली। प्लॉटवर असलेले हे बंगले बेकायदेशीर बांधकाम, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि पूर क्षेत्र नियमांचे उल्लंघन यामुळे पाडण्यात आलेले आहेत। जेव्हा बंगले पाडण्याचे काम सुरू होते तेव्हा घर मालक रडत होते, निषेध करत होते, कारण स्वप्नातील घरे त्यांच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत होती। जेव्हा लोकांनी प्लॉट खरेदी केले आणि बंगले बांधले तेव्हा रहिवाशांचा दावा आहे की बांधकामांच्या कायदेशीरतेबद्दल विकसक आणि पीएमसी अधिकाऱ्यांनी त्यांची दिशाभूल केलेली आहे। खोट्या माहितीवर विश्वास ठेवून आणि योग्य पडताळणी न केल्याने बंगल्यांच्या मालकांचे मोठे नुकसान झाले। प्लॉट खरेदी करताना अनेक गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत। त्यापैकी काही म्हणजे प्लॉटचे स्पष्ट मालकी हक्क, टायटल सर्च रिपोर्ट, पाण्याचा स्रोत, विहीर किंवा बोरवेल कायदेशीर आहे किंवा नाही, रेड झोन, पर्यावरणीय नियमांचे, पूर क्षेत्र नियमांचे उल्लंघन करत आहे की नाही, त्या जागेवर घर बांधता येईल की नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परवानग्या आहेत किंवा नाहीत, रस्त्यांची उपलब्धता आहे की नाही आणि इतरांकडून अतिक्रमण करण्याची शक्यता किती इत्यादी गोष्टी प्लॉट खरेदी करण्यापूर्वी पाहिल्या पाहिजेत किंवा तपासल्या पाहिजेत। आपण आपले सर्व कष्टाचे पैसे प्लॉटवर लावतो आणि त्या प्लॉटवर सुंदर घर असण्याचे स्वप्न पाहतो, तर मग प्लॉट खरेदी करताना आपण योग्य तपासणी आणि विश्लेषण का करत नाही? आपण एखाद्याच्या शब्दांवर सहज विश्वास का बरं ठेवतो? आपण सर्वजण अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या बातम्या पाहतो आणि तरीही आपण ती चूक पुन्हा का करतो? आता कुठेतरी हे बदलायला हवे। कृपया प्लॉट खरेदी करण्यापूर्वी सर्व काही तपासून घ्या, ही नम्र विनंती। काही दिवस थांबा। जर तुम्हाला बुकिंग करायचीच असेल तर फक्त काही रक्कम टोकन म्हणून द्या। जर टोकनचे पैसे फसवणुकीमुळे आले नाहीत तर त्याचा तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वकील आणि मालमत्ता सल्लागाराचा सल्ला घ्या। कृपया जवळच्या नागरिकांशी बोला, जेणेकरून योग्य विश्वासार्ह माहिती मिळेल। एकदा तुम्ही हे सर्व पूर्ण केले की तुम्हाला तुमच्या स्वप्नातील प्लॉट आणि त्याच प्लॉटवर बांधलेले सुंदर घर मिळेल की जिथे तुम्हाला कुटुंबासह शांती आणि आनंदी जीवन मिळेल, तसेच भविष्यातील अडचणी टाळता येतील। मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आणि त्यातील माहिती आवडली असेल। तुर्तास इथेच थांबतो। पाहत रहा नॉलेज सेंटर। धन्यवाद। अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि तुमचे आवडते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।